ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो में आपका फिर से बहुत बहुत वेलकम है। आप लोगों को पता है कि टीएटी की फाइनल आंसर की जो है दोस्तों आ चुकी है और करीब करीब इसमें जिस तरीके से मतलब क्वेश्चन का अगर आप देखेंगे दोस्तों तो करीब करीब 5 क्वेश्चन जो है इसमें मतलब चेंज हुए या किसी तरीके से आप समझेंगे रद्द हुए दोस्तों। तो हम यहाँ पर बात कर रहे हैं हिंदी मीडियम की, मतलब अगर आपकी भाषा एक है, चाहे आपका मीडियम कोई भी हो, लेकिन अगर आपने भाषा एक हिंदी ली है, भाषा दो आपकी मराठी है, उसके बाद सीडीपी मतलब बाल मानस शास्त्र और अध्यापन शास्त्र, उसके बाद एसएसटी मीन्स समाज शास्त्रों की प्रश्न पत्रिका हम आपके सामने लेकर आए दोस्तों। और इसमें आपको हम बताएंगे कि ये पूरी पेपर 2 की बात हम यहाँ पर कर रहे हैं और ये तमाम पूरे क्वेश्चन पेपर में 5 क्वेश्चन जो है दोस्तों लगभग चेंज हुए, कुछ कैंसिल हुए, कुछ के आंसर बदले, कुछ के आंसर जो है वो दो बार दे दिए गए। इस तरीके से पूरा एक मामला है दोस्तों। वो आंसर की में आपने देखी, अब आपको हम बताएंगे कि एग्जैक्ट कौन से क्वेश्चन में जो है चेंजेस यहाँ पर हुआ है हिंदी मीडियम के क्वेश्चन पेपर में, हम उसकी बात इस वीडियो में करने वाले हैं दोस्तों। वीडियो में आगे बढ़ने से पहले अगर आप हमारे चैनल पर नए हो दोस्तों तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब कीजिए, साथ ही साथ बेल नोटिफिकेशन को ऑन कीजिए ताकि आपको आने वाले वीडियोज़ के नोटिफिकेशन जो है वो आसानी से मिल पाए। और अगर आप हमसे जुड़ना चाहते हो तो डिस्क्रिप्शन में जाकर आपको हमारे टेलीग्राम और व्हाट्सअप ग्रुप को ज्वाइन कर लेना है, जहाँ से आपको तमाम शासन निर्णय परिपत्रक और टीएटी के आंसर की देखने के लिए मिलेंगी। तो देखिए बात करते हैं हम हिंदी मीडियम की। तो देखिए दोस्तों हिंदी मीडियम की जो पहला सेक्शन था वो हिंदी का होता है 1 से लेकर 30 नंबर तक, और 1 से लेकर 30 नंबर तक की अगर आप बात करते हो दोस्तों तो इसमें किसी तरीके का कोई चेंजेस आपको हिंदी के क्वेश्चन पेपर में देखने के लिए नहीं मिलेगा, क्योंकि इसके पहले जो हिंदी की आंसर की आई थी दोस्तों उसी तरीके से फाइनल आंसर की भी रही है, उसमें किसी तरीके का कोई चेंजेस आपको हिंदी मीडियम में यानी हिंदी के सेक्शन में देखने के लिए नहीं मिलेगा। उसके बाद हम दोस्तों इसके बाद जो क्वेश्चन हमारे शुरू होते हैं 31 से लेकर 60 तक, म्हणजे 31 ते 60 पर्यंत जे प्रश्न असणार आहे ते मराठी भाषेचे प्रश्न या ठिकाणी असणार आहे मित्रांनो, ते आपण पाहून घेऊया। त्यामध्ये काही चेंजेस झालेले आहेत ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचे आहे। तर हे बघा मित्रांनो आपला सेक्शन क्रमांक 2 या ठिकाणी दिलेला आहे 31 ते 60 मराठी भाषा। ओके, आता मराठी भाषेमध्ये कोणते क्वेश्चन नेमके चेंज झालेले आहे, फक्त एक प्रश्न आहे जे या ठिकाणी डबल आन्सर दिलेला आहे मित्रांनो, तुम्ही ते पाहू शकतात। एक मिनिट, प्रश्न क्रमांक 1 मिनिट, ओके, वन मस आरती जस्ट ओके, 1 मिनिट, प्रश्न क्रमांक 45 आय थिंक डी सेक्शन आपण पाहत आहोत मित्रांनो। प्रश्न मागे पुढे झाले असतील ते तुम्ही पाहून घेऊया। ओके, डी सेक्शन आपण या ठिकाणी पाहत आहोत। हो, डी प्रश्नपत्रिका डी, 1 मिनिट, हां हा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 39। हे बघा प्रश्न क्रमांक 39 प्रश्न या ठिकाणी विचारला होता की पुढीलपैकी तलाव शब्दाच्या समानार्थी नसलेला शब्द कोणता। तर हे बघा मित्रांनो ऑप्शनमध्ये तरंगिणी आणि रत्नाकर हे 2 ऑप्शन दिलेले आहे, म्हणजे समानार्थी शब्द नसलेले असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला होता। आणि आन्सर कीमध्ये पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 हे दोन्ही सुद्धा या ठिकाणी बरोबर दिलेले आहे। जर तुमचं उत्तर 2 असेल किंवा 3 असेल तर ते बरोबर या ठिकाणी समजला जाणार आहे। यानंतर सीडीपी मध्ये मित्रांनो काहीच प्रॉब्लेम नाही, म्हणजे एसएसटीचे जे सीडीपीचे जे सेक्शन असणार आहे बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र त्यामध्ये काहीच प्रॉब्लेम या ठिकाणी दिलेली नाही। त्यानंतर आपण पाहून घेऊया एसएसटीचे प्रश्न। ओके, सामाजिक शास्त्राचे काही प्रश्न या ठिकाणी दिलेले आहे ज्यामध्ये प्रॉब्लेम आलेला आहे मित्रांनो। क्वेश्चन नंबर 139 आय थिंक ते असणार आहे। ओके, मी तुम्हाला दाखवतो नेमकं कोणता प्रश्न तो आहे। हो, हा प्रश्न असणार आहे मित्रांनो क्वेश्चन क्रमांक 129 या प्रश्नामध्ये प्रश्न असा विचारला होता की खालीलपैकी कोणत्या मार्गाने जाताना आंतरराष्ट्रीय वार रेषा ओलांडावी लागते ते सांगा, असा प्रश्न या ठिकाणी विचारला होता मित्रांनो। आणि पूर्वीच्या आन्सर कीमध्ये ऑप्शन क्रमांक 1 बरोबर दिला होता, परंतु हा प्रश्न या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे मित्रांनो। हा जे प्रश्न असणार आहे ते या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे, म्हणजे आपली जी प्रश्नपत्रिका असणार आहे किंवा हा जे पेपर असणार आहे मित्रांनो ते 149 म्हणजे 149 मार्क आता राहिलेले आहे, कारण हा प्रश्न जे असणार आहे ते रद्द झालेला आहे। यानंतर दुसरा जे प्रश्न आहे ज्यामध्ये प्रॉब्लेम आहे मित्रांनो ते प्रश्न सुद्धा आपण पाहून घेऊया ज्या क्वेश्चनमध्ये प्रॉब्लेम आलेले आहे। क्वेश्चन नंबर 1 मिनिट, हां क्वेश्चन नंबर 135 आय थिंक। ओके, हा प्रश्न जे असणार आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 135 हा प्रश्न असा होता की समताप रेषा
उत्तर गोलार्धात वक्र कमी व अंतरावर असलेल्या पहाव्यास मिळतात. कारण असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला होता आणि पूर्वीच्या आन्सर कीमध्ये ऑप्शन क्रमांक 4 जे आहे ते बरोबर उत्तर दिला होता, परंतु या आन्सर कीमध्ये ऑप्शन क्रमांक 2 सुद्धा बरोबर आन्सर दिलेला आहे मित्रांनो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आणि ऑप्शन क्रमांक 4 हे दोन्ही पर्याय या ठिकाणी जे असणार आहे ते बरोबर असणार आहे. तुमचा ऑप्शन क्रमांक 2 असो किंवा ऑप्शन क्रमांक 4 असो, ऑप्शन क्रमांक 2 सुद्धा बरोबर आहे आणि ऑप्शन क्रमांक 4 सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. हे झाले मित्रांनो 3 प्रश्न चेंज या ठिकाणी झालेले आहे. आता एक प्रश्न आणखी आहे, ते प्रश्न आपण पाहून घेऊया. ओके, सेवानिवृत्तीबाबत प्रश्न एक विचारला होता. हा प्रश्न आहे तो प्रश्न क्रमांक 145. आता हे बघा, प्रश्न क्रमांक 145 या ठिकाणी दिलेला आहे की भारतातील सेवानिवृत्तीचे सरासरी वय 60 वर्ष आहे, तर जपानमध्ये सेवानिवृत्तीचे वय डॅश डॅश वर्ष आहे. पूर्वीच्या आन्सर कीमध्ये 70 दिला होता मित्रांनो, परंतु आता जे फायनल आन्सर की आलेली आहे त्यामध्ये 60 हा म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर दिलेलं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे 4 प्रश्न म्हणजे SSTचे 3 आणि मराठी भाषेचे 1 अशा प्रकारे हे 4 क्वेश्चन जे आहेत ते फायनल आन्सर कीमध्ये चेंज झालेला आहे मित्रांनो. आणि एक प्रश्न जे आहे ते रद्द झालेला आहे. एक प्रश्न रद्द झालेला आहे. आता ते तुमचा निकाल लागणार आहे. 149 पैकी तुम्हाला 55% कॅटेगरीमध्ये आणि 60% ओपनमध्ये घ्यायचं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे हे चेंजेस झालेलं आहे फायनल आन्सर कीमध्ये आणि निकाल जे आहे, रिझल्ट जे आहे ते लवकरच जाहीर केला जाणार आहे. अशा प्रकारे एक प्रसिद्धीपत्रक सुद्धा TATच्या ऑफिशियल वेबसाइटमध्ये तैयार केलेलं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे हिंदी मीडियम मतलब हिंदी मीडियम की अगर आप बात करोगे तो कुछ इस तरीके से वहाँ पर दिया गया था दोस्तों. तो आपको तमाम चीज़ें जो है वो समझ आ गई है. हिंदी मीडियम की क्वेश्चन पेपर की हम बात करें तो पेपर 2 हमने देख लिया दोस्तों. पेपर 1 में क्या चेंजेस है हम अगले वीडियो में आपको बताने वाले. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.